नमस्कार. आज आपले समाजाचे ज्येष्ठ समाज बांधव व श्री नीलकंठेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक आणि आमचे मोठे बंधू आदरणीय श्री राजीव अण्णा आडके सर यांचा हा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज त्या ठिकाणी न्यू लाईफ मेडिकल सर्व्हिसेसच्या वतीने त्यांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. मी आदरणीय श्री शंकर बडगीर सर यांना विनंती करतो त्यांनी श्री राजीव अण्णा आडके यांचा या ठिकाणी सत्कार करावा आणि या कार्यक्रमासाठी आपले सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री हनुमंत मिट्टा आणि माझे सहकारी मेडिकल फील्ड मधले बांधव श्री गोपाल दफेदार व इतर माझे सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित त्या सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि आदरणीय श्री राजीव आडके अण्णासाहेबांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. ज्येष्ठ समाज बांधव व श्री नीलकंठेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक राजीव अण्णा आडके यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार. ज्येष्ठ समाज बांधव व श्री नीलकंठेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक राजीव अण्णा आडके यांचा वाढदिवसानिमित्त शंकर अण्णा बडगिरे यांच्या हस्ते पुष्पहार व पेढा भरून सत्कार करण्यात आला. यावेळी न्यू लाईफ मेडिको सर्व्हिसेसचे चेअरमन व कुरहन शेट्टी ज्ञाती संस्थेचे खजिनदार, शिक्षण संस्था संचालक श्रीनिवास बंदगी, सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष हनुमंत मिट्ठा, मेडिको सर्व्हिसेसचे संचालक गोपाळ दफेदार यावेळी उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्वच मान्यवरांनी राजीव अण्णा आडके यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या समाजाचे ज्येष्ठ बांधव व कायद्याची सखोल माहिती असलेले आणि आपल्या समाजाचे लाडके युवक समाजाचे मार्गदर्शनपर नेहमी मदत माहिती पुरवणारे आमचे श्री राजीव अण्णा आडके यांचा वाढदिवस आज या ठिकाणी न्यू मेडिको सर्व्हिसेस तर्फे या ठिकाणी वाढदिवसाचा सत्कार करण्यात आलेला आहे. राजीव अण्णांचा कारकीर्द इतक्या वर्ष आम्ही बघतो तरी की समाजामध्ये आपले ज्येष्ठ युवक बांधव काही त्यांना अडचण विचारले ते कायदेशीर सल्ला आम्हाला मोफत आणि मार्गदर्शन अगदी उत्कृष्टपणे करतात. त्या कामात आम्हाला आतापर्यंत प्रत्येक कामामध्ये यश आलेलं आहे. त्यांचं यापुढे सुद्धा आम्हाला विविध विषयांना माहिती त्यांनी आम्हाला पुरवावे आणि त्यांचा शुभाशीर्वाद आमच्यावर नेहमी राहावे असं मी नीलकंठेश्वरनी प्रार्थना करतो आणि त्यांचा असंच प्रगती होवो. या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ते सध्या ते नीलकंठेश्वरचे द्वितीय म्हणजे दुसऱ्यांदा ते संचालक म्हणून निवडून आले. त्यांचं तज्ज्ञ माहिती या ठिकाणी असल्यानेच आमच्या समाज बांधवांनी त्यांना निवडून या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांचं शैक्षणिक कार्य सुद्धा उत्कृष्ट आहे. धन्यवाद. नीलकंठेश्वर ज्ञाती संस्थेचे खजिनदार आदरणीय माझे कनिष्ठ बंधू श्रीनिवासजी बंदगी व तसेच ज्येष्ठ संचालक माझे परमस्नेही माझे कनिष्ठ बंधू शंकरराव बडगिरे यांच्या मार्फत आणि सोशल फाउंडेशनचे माझे बंधू मिट्टासाहेब हनुमंत मिट्टासाहेब या सर्वांनी मला इथं बोलवून माझा सत्कार करत आहे. खरोखर मला फार आनंद होत आहे. तर मी माझ्या या नीलकंठेश्वर शिक्षण संस्थेमध्ये संचालक म्हणून जेव्हा निवडणूक झाले माझ्या निवडीत यशात हे सगळ्यांचा सहभाग सिंहाचा वाटा आहे. त्यांनी माझ्यासाठी फार प्रयत्न केला म्हणून तर मी इथपर्यंत आलो. आमचा गड आला पण हे खंबीर नेतृत्व सिंह गेला, थोडक्यात गेला. परंतु त्यांचं हे दोघं जे आहेत मी यांना 10 वर्षापासून ओळखतो. माझ्या बंधूंना खराला खरा म्हणणारे आमचे बंधू आहेत. विशेषतः आमचे श्रीनिवासजी आहेत ते असं पूर्वी काय होतं एक शेठजीनं नियुक्त करत होतं त्याने या बॉडीवर असं नाही. श्रीनिवास बाबत मी सांगतो म्हणजे काय की त्यांनी समाज बांधवाकडून ऍट अ टाइम दोन्ही संस्थेवर निवडून आले ही मामूली बात नाही. मी अजून ते सांगतो कारण काय त्यांचं कार्यच असं आहे की खराला खरं म्हणायचं. आणि आता ते तरुण आहेत त्यांचं यश असंच प्रगतीपथावर दौडत राहो माझा आशीर्वाद आहे. माझ्याकडे जेव्हा बी येऊ द्या मी त्यांना मार्गदर्शन करतो. आणि माझ्या बाबत मी सांगतो की मी कधी पदाला मी महत्व दिलं नाही. काम करायचं फक्त. आपलं रोल काय पार्ट काय जिथं ज्या संस्थेत आपण असतो तिथं आपला पार्ट काय रोल काय हे महत्वाचं मानून समाजाचं उन्नती गुडविल कसं वाढेल याकडे लक्ष देऊन मी वाटचाल केलेलं आहे. पदाला मी कधीही अपेक्षा केलं नाही कुठल्याही पदाचं. माझं इथं आणून मला सत्कार केलेत मी त्यांना अजून एकदा नमस्कार करतो. सदर वाढदिवस कार्यक्रमाची प्रस्तावना न्यू लाईफ मेडिको सर्व्हिसेसचे चेअरमन श्रीनिवास बंदगी यांनी केले. यावेळी शंकर बडगिरे व राजीव आडके यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाप्रसंगी आभार सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष हनुमंत मिठ्ठा यांनी मानले. आज शिक्षण संस्थाचे संचालक राजन आडके यांच्या वाढदिवस निमित्त आम्ही आमंत्रण केल्याबद्दल वेळात वेळ काढून आल्याबद्दल आम्ही त्याचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.